मी 1 किलो पॉलिशवाले तीळ वापरलेले आहेत, 1 किलो गूळ घेतलेला आहे आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि हे आता तीळ मी भाजून घेणार आहे, त्याच्यानंतर मी शेंगदाणे भाजणार आहे आणि तुम्हाला दाखवते सगळी प्रोसेस, तुम्ही बघा. तर इथे बघा मी तीळ चांगले भाजायला घेतलेले आहेत, पण हे भाजताना मोठा गॅस नाही करायचा. जर मोठा गॅस केला आणि जर भाजायला गेलो तर आपण ते तीळ लवकर करपतात. तर त्यासाठी अगदी मंद आच करून हे तीळ भाजून घ्यायचे. अशा प्रकारे प्रत्येक दाणा हा त्याचा फुलतो आणि तो फुलला पाहिजे, तरच त्याचे जे आपण लाडू तयार करणार आहोत ते छान लागतील. तर अशा प्रकारे थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि एका भांड्यात काढलेत. आणि त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पण त्याच प्रकारे भाजायचे, मोठा फ्लेम करून भाजायचे नाहीयेत, करपले तर त्याची चवच बदलून जाईल. तर इथं मी आता गूळ कापायला बसलेले आहे. गूळ हा किसला तर तो पूर्ण चिकटून जातो किसणीला वगैरे आणि ते काढायला खूप कष्ट पडतात. तर त्यापेक्षा हे असं छोटे छोटे बारीक करायचे पीस त्याचे आणि मग आपण तो लाडूसाठी वापरणार आहोत. तर इथे बघा मी अगदी बारीक बारीक करून घेते, जितके शक्य होतील ना तितकं बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते वितळायला बरे पडतील आणि लवकर वितळेल, म्हणजे ज्याने आपल्याला वेळ कमी लागेल. तसे बारीक बघा मी करून घेतलेत. हे तरी मोठे आहेत थोडेसे, अजून बारीक करता आले तरी पण तुम्ही करू शकता. आणि इथे मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा फक्त साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे गूळ सगळं टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे टाकायचं आहे सर्व गूळ. 1 किलो गूळ घेतलेलं होतं, त्यातलं मी फक्त एवढूसं ठेवलं, म्हणजे जवळजवळ 50 ग्रॅम फक्त शिल्लक ठेवलंय, बाकी सगळं गूळ घातलेलं आहे. तीळ भाजलेले आहेत, पाक तयार केला आणि शेंगदाणे पण साली वगैरे काढून त्याला थोडंसं एक मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि मग टाकायचे. गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे ढवळतच राहायचं, नाहीतर मग गूळ एका साईडने करपून जाईल म्हणून. हे बघा अजून गोळे आहेत थोडे थोडे. हे मस्त असा पाक तयार झालाय बघा, बघू शकता. असा बघा हा लाडू तयार, हा पाक मस्त असा तयार झालाय बघा. आता हा रेडी झालाय की नाही हे बघा. वाटीत टाकायचा आणि त्यानंतर समजा हा मस्त असं गोळी समजा तयार होते बघा. अशी गोळी तयार झाली पाहिजे. काय बघा अशी गोळी होते तयार, म्हणजे पाक आपला रेडी झालेला आहे. तयार झाल्या आपण लगेच जे भाजलेले तीळ असणार आहेत ते टाकायचे आणि फिरवत राहायचं, कारण हा पाक लगेच घट्ट होतो. आणि फ्लेम बंद करून टाकायचं, नाही तर खाली करपायला लागेल. तर आपलं गॅस बंद करून टाकायचं आहे आणि मग बाकीचे सगळे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत. आता इथे मी तीळ टाकलेले आहेत आणि हे फिरवून घेते. आणि याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याची जी पूड केलेली आहे तर ती पण आपल्याला टाकायची आहे. तर इथे मस्त असं फिरून घ्यायचं आणि फटाफट हात चालले पाहिजेत, नाही तर ते लवकर घट्ट व्हायला लागतं. तर इथे वेलचीची पूड टाकलेली आहे मी. आणि त्यानंतर हे जे बघा शेंगदाणे आपण भाजले होते त्यांची सालं काढून आता त्याला बारीक करून घेतलं आणि ते पण आता मी त्यात टाकते. इथे टाकून घेतलेत आणि त्यानंतर व्यवस्थित फिरून घ्यायचं. याला जास्त वेळ गेला तर ते कडक होणार पटकन, तर त्याप्रमाणेच आपल्याला लवकरात लवकर त्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर असं पूर्ण फिरून घ्यायचं, म्हणजे सगळं गूळ तीळ आणि ते शेंगदाणे मिक्स झाले पाहिजेत आणि तेही लवकरात लवकर, नाहीतर मग तो पाक एकदा का घट्ट झाला की मग पुन्हा तो तापवायला लागतो. तर अशा हिशोबानेच आपल्याला हे पटापट फिरून घ्यायचं आणि लगेच उतरून घ्यायचं आणि मस्तपैकी असे गोल 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 करायचे. आणि बघा मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि छान होतात. म्हणजे काहीच असं मोठी कठीण गोष्ट नाहीये, पण कसं आपण कधी वर्षातून एकदा करतो तर नेहमी असं कधीतरी चुकू शकतं आपले प्रमाण. तर हे प्रमाण तुम्ही करून बघा, अगदी छान आणि मस्त लागतात आणि थोडासा चिवट असलेला लाडू चांगला लागतो. तर हे बघा इथे मस्त केलेले आहेत सगळे. बघा माझी मुलं पण मदत करतायत. शौर्य बघा संपूर्ण मिळून आमचे 200 लाडू तयार झाले, असे मीडियम साईजचे. 1 किलो गूळ, 1 किलो तीळ आणि पाव किलो शेंगदाणे असं प्रमाण घेतलं की 200 लाडू आमचे असे तयार झालेले आहेत. तर चला मंडळी, व्हिडिओ कसा वाटला सांगा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या शौर्यासाठी एक लाईक नक्कीच करा. चला बाय बाय.